ठिकाणी प्रत्येक गावामध्ये साहेबांचा सत्कार होतो मित्रांनो. सर्वांना आनंदाच्या आणि या गोष्टीची अपेक्षा होती फाटाची, ती झाली, साहेबांनी पूर्ण केली. काल आपल्या पाटाला पाणी आलं आणि आज आपल्याला जायचं पाणी पूजनसाठी. भुजबळ साहेबांचं असते पाणी पूजन आणि डोंगरगावला. तर 11-12 वाजेचा टाईम दिला आहे. 12 वाजेपर्यंत पोहोचत आपल्या विशाल आला आपल्याला घ्यायला. तिथून निघू आणि विशालसोबत आपण जाऊ डोंगरगावला. त्यामध्ये रॅली इथं गारखेड्याला आगमन होते. पब्लिक गोळा झाली रॅली जाण्यासाठी बरं का. डोंगरगावला रॅली जायची आपली. तर गाडी आल्या का 2 मिनिटात जाऊ आपण इथून. नाही रॅली आली बरं का मित्रांनो. काही गाड्या आल्या, काही गाड्या येत्या. आमचा सोन्या भाऊ, बाकी गाड्या येत्या पाठीमागून. पोलिसांचा कॉन्वॉय आला पुढे. ते फुल टाईट सिक्युरिटीमध्ये आल्यावर का मित्रांनो. पोलीस गाडी साहेबांची गाडीवर गेली मित्रांनो. साहेब पायी चालत आले मित्रांनो बघा. खरंच आनंदाचा क्षण आहे लोकांसाठी. पब्लिकमध्ये साहेब पायी चालत आले. साहेबांचे लँड क्रुझर चालली आता डोंगरगावच्या दिशेने. गर्दी खूप आहे, तुफान. आपण जाऊ डोंगरगावला. ताफा बघू शकतो तुम्ही. तुफान मोठा ताफा आहे. पाठीमागे भरपूर गाड्या आहे. जो आपण हळूहळू पुढे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी साहेबांचा सत्कार होतो बरं मित्रांनो. प्रत्येक गावामध्ये साहेबांसाठी नियोजन करून ठेवलं लोकांनी बरं का मित्रांनो. तळवाड्या गावात आपण इकडच्या गावाकड्यांनी पण साहेबांसाठी सत्कारसाठी थांबले बरं का मित्रांनो. इकडं काय थांबलं, पुढं पण गाड्या थांबल्या साहेबांसाठी. साहेबांच्या पाणी पूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण चालू डोंगरगावला. वाऱ्याचा नॉईज जास्त एक्सट्रेस असेल इग्नोर करा त्याला, पण भावना महत्त्वाच्या आहेत साऱ्या. ठीक आहे, त्याला जाऊ आपण पटकन डोंगरगावला. कारण पण खूप गर्दी झाली. विचार आमचा विचार झाले पाठी गाडीचा कॉन्वॉय पण सोबत आहे. पटकन पुढं गर्दी किती नियोजन कसं केलं आहे ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. चला डीजे लावला पाहिजे लोकांनी रोडवरती. इथून साहेबांचे पायी मिरवणूक जाईल एवढं. आपण पुढे जाऊ आता. नजारा बघा. तुफान गर्दी, तुफान लोकांची गर्दी आहे. गाड्या ऑलरेडी एकदम मुंबईवर मित्रांनो. खाली त्या साईडला पार्किंग माझ्यामध्ये. आपण गाड्या लावू इकडे मोटरसायकलची. तर सगळं पुढे घेतलं. फुल गर्दी आहे मित्रांनो. साठी पाण्याची व्यवस्था केली होती इथं. सर्जन लोक सभेसाठी आले इथं, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. पाणी वगैरे घेऊ आपण. इकडं बंधाऱ्याचं आणि स्टेजचं आणि लोकांना बसण्याची व्यवस्था केली बघा मित्रांनो. तुफान गर्दी, गाड्या वगैरे खूप अजून येत आहे लोक वर मित्रांनो. त्या साईडला बघा पूर्ण लोक येत आहे. त्या साईडला बंधारा डोंगरगावचा बंधारा पण दाखवतो तुम्हाला मी. ड्रोन शॉट चालू मित्रांनो. इकडे क्लिअर डिस्प्ले लावला. एवढं क्लिअर दिसणार नाही एवढं. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे त्या ठिकाणी जात आहे. गाड्यांचा कॉन्वॉय आलाय साईडला. शेतकरी बांधवांना साहेबांचं आगमन त्या ठिकाणी होत आहे. प्रचंड असा जनसागर. जलपूजनाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मांजर पाड्याचं पाणी येतंय आपण स्क्रीनवरती पाहत असाल. तर जिथून पाणी मांजर येवला तालुक्यातील सर्व मान्यवर आणि शेतकरी करत आहेत. साहेबांच्या स्टेजवरती आगमन होतंय. गर्दी खूप आहे. साहेबांचं आगमन झालं स्टेजवरती.
बघायची आतुरता होती. साहेबांचं भाषण सुरू झालं बरं का. मंचावर बसलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, माझे मित्र, आपण सुद्धा सगळे उन्हात अनात बसलेले आहेत. माझ्या बांधवानो, भगिनी आणि मातानो, पार पलीकडे तिकडे डोंगरावर सुद्धा अनेक आमचे बंधू बसलेले आहेत, काही सावलीत बसलेले आहेत. त्या सगळ्यांना त्यांनी जो माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी त्याचा त्यांच्या या आशीर्वादाच्या कर्जातून, ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मी याच्या पुढे सुद्धा करणार आहे. निघू घराकडे. इथं अल्पाहाराचं नियोजन केलंय, तिकडे बघू गर्दी असेल तर जाऊ पुढे निघू. अल्पाहाराचं नियोजन केलंय, विशाल शेठ भिडले, आपण पण भिडू, पोटभर खाऊन घेऊ. आता ऊन खूप तापलंय, पब्लिक खूप यावर घेते. पटकन जेवण करू आणि निघू आपण घराकडे. कार्यक्रमावर जेवण वगैरे झालं, सर्व जेवण झाले, एकदम नाश्ता वगैरे केला. सोन्या सोडतो आपल्या घरी. आता जो सोन्यासोबत आपण घराकडे आलो. आता सभेवरून आता बिलकुल आपल्या कामाला कांदे लावायचे, शेवटची 2 वेळी राहिले लावायच्या. घेऊ लावून पूर्ण पाहता. आता अश्वत आला बरं का मित्रांनो, टाईंटे आले, अश्वत आला इकडे संध्याकाळी. रक्षाबंधनला काय आली नव्हती म्हणून आत्ता आली बरं का. लाडाची लहान लेकरू आमचं परत घरातलं. ठीक आहे, चला ते बसतील, आराम करतील. इकडे शिवाचं नाश्ता खेळायचं काम चाललंय. आपण थोडं कांदा लावायचं, बाकी कांदा लावायचो आपण. शिवाला जेवण करायचं होतं, म्हणजे हॉटेलमधून जेवण घरी घेऊन जाऊ आपण. अंदर लावलं बा जेवण न्यायला, जेवण वगैरे घेऊ आणि घराकडे जाऊ. पार्सल बनतंय तोपर्यंत पोरं खेळतं बाहेर. थांबू अंबिका हॉटेल अंदर सुद्धा जे आहे आपलं, तिथं आलो भाजी घ्यायला. इकडनं भाजी पार्सल वगैरे घेऊ, घरी जाऊ. अंधार खूप पडलाय, घरी जाऊन आपल्या गाईवर दूध काढायचं अजून. तर मित्रांनो, या छोट्याशा ब्लॉगला इथे सांगूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.